70% या गणामध्ये आहे, याची कल्पना आहे तुम्हाला। आणि आता फक्त जिल्हा परिषद गण बोदेगाव बद्दल बोलत नाही मी, आता विचार मंचावर सगळी मंडळी उपस्थित आहेत। सुरेश आव्हाड साहेब आहेत, झारगड साहेब आहेत, माऊली शिरसाट आहेत, आमचे मित्र अरुण जाधव साहेब आहेत, शेटे साहेब आहेत, संगीताताई, आमचे दिलवाले साहेब, चव्हाण सर, आमचे बाळासाहेब, आमचे नेते आहेत, रामशेठ अंधारे, बजरंग सानव, बळीराम खटके। आता मी हे बघा सगळ्यांची नावं ही लढणारी माणसं आहेत आणि प्रत्येक तालुक्यामधली आहेत। आता जिल्हा परिषदेला जर तुम्हाला आम्हाला तिकीट नाही दिलं या वेगवेगळ्या पक्षांनी, आता बघा अजून एक सांगतो, या लोकांची गंमत काय होणार आहे बाळासाहेब, पक्षाचं आमदार आहेत ना गडी, हे सगळं आमदार खासदार तिकीट देणार तुम्हाला, कारण आता लगेच काय आपल्या विरोधात जातील अशी परिस्थिती नाही, तिकीट तुम्हाला देणार, पण बंडखोर गडी मात्र आपला उभा करणार। तुम्हाला काय म्हणणार, मी तुला तिकीट दिले तुला निवडून यायचंय, त्याला काय म्हणणार, तू बंडखोरी कर, तू पैसे घेऊन जा माझ्याकडं, पण तुला निवडून आलं पाहिजे। आणि तुम्हाला काय म्हणणार, तुम्हाला तिकीट दिलंय, आता लढायचं का हरायचं तू ठरव। त्यामुळं गंमत, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही निवडणूक आमदार खासदारांची निवडणूक नाही, ही निवडणूक कुठली आहे, गावातली, बावकीत, पाहुणे आरावळ्यामध्ये, जाती जातीमध्ये। त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बोदेगाव गणामध्ये ओबीसीचा माणूस निवडून येणार हे मी आज लिहून देतोय। आता मतदान तुम्ही कोणाला करायचं ही जनता ठरवणार आहे, पण लढणार कोण आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे, बरोबर आहे का? कोण जिल्हा परिषद गटावर उभा राहील आणि 2 पंचायत समिती गणावर उभा राहील। त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, रिझर्वेशन संदर्भात काय बोलावं, किती बोलावं, अनेक वक्ते बोललेले आहेत। माझ्या अगोदर ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेबांनी तुमच्या समोर एकदम सविस्तर लिगल बाजू तुमच्या समोर मांडलेली आहे, आणि आम्ही तर नेहमी बोलत आलोय, उपोषणे किती करायची, बोलायचं किती, टीव्हीवर किती बोलायचं, मीडियात किती बोलायचं। त्यामुळं बांधवांनो, तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित यावं लागेल, तुमच्या हक्क अधिकार टिकवावे लागतील। हे हक्क अधिकार जर टिकले नाहीत तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांना पंचायतीचा मेंबर, झडपीचा मेंबर, सरपंच होता येणार नाही, मी लिहून देतो तुम्हाला। आता आमदार खासदार शोधायचं म्हणजे दुर्बीण लावावं लागते, म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्हाला आम्हाला पंचायत राज मधलं आरक्षण टिकवायचं असेल तर 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे। यासाठी जी लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, या लढाईमध्ये सगळ्या नेत्यांनी सामील झालं पाहिजे, आणि नेत्यांनी सामील होत असताना पक्ष, पार्टी, जात पात याच्या पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण म्हणजे ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी लढाई लढली पाहिजे। आता उद्या परवा निवडणुका लागू झालेल्या आहेत, इथल्या राज्यकर्त्यांच्या लोकांच्या मनामध्ये, इथल्या पक्षांच्या मनामध्ये धडकी भरल अशा पद्धतीचं तुमचं मतदान पण दिसलं पाहिजे। नाहीतर गावगाड्यातली सगळी माणसं, 18 पगड जातीची माणसं पक्षाच्या साठी भांडू नका। आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं कोण कोण बोललं, आता मी कुठे आलोय, तुम्ही सगळेजण मंडळी कुठे आलेले आहात, बोदेगाव मध्ये आलेलो आहोत। बोदेगाव तालुका कुठला, शेवगाव तालुका, आणि शेवगाव तालुक्याचा जिल्हा कुठला, अहिल्यानगर जिल्हा। मग अहिल्यानगर जिल्ह्याचा नेता कोण, विखे पाटील। आता विखे पाटील काय बोलले, जाधव साहेब, विखे पाटील बोलले की आता ओबीसीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं, आणि त्यात ते बोलता बोलता पुढे काय बोलले अंधारे साहेब, ते बोलता बोलले की आम्ही मराठा समाजानं तुम्हाला आरक्षण मिळताना आम्ही कधी विरोध केला। एवढं बेजबाबदार थिल्लर वक्तव्य आहे। अरे विखे पाटील, अरुण जाधव साहेब, विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे का? काळी मात्र संबंध। सामाजिक न्याय कशाबरोबर खातात हे विखे पाटलांच्या घराण्याला काय माहिती, आणि ते जर त्यांना माहित असतं तर विखे पाटील नावाचा बेजबाबदार बिंडो माणूस अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं का? अरे विखे, तुमच्या बापजाद्यांनी कारखाने चालवले, वायनऱ्या चालवल्या, तुम्हाला कुठलीही विचारधारा नाही विखे पाटलांना। शिवसेने सत्ता आली शिवसेनेत, भाजपची सत्ता आली भाजपमध्ये, काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसमध्ये, आणि ह्याला काय करणार?
त्यांनी कुठली कधी लढाई लढली? कधी सामाजिक न्यायाची लढाई लढली? कधी पाण्याविषयी संघर्ष केला? कधी उसदराविषयी संघर्ष केला? कधी दीनदलितासाठी काय बोलले? आणि यांना त्या उपसमितीचा अध्यक्ष वारे फडणवीस साहेब. ओबीसी तुमचा डीएनए, ओबीसी तुमचा डीएनए, आणि एका कारखानदाराला तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उपसमितीचं अध्यक्ष केलं. आणि त्या विखे पाटलांना, बरं का, त्या विखे पाटलांना असं वाटायला लागलं की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो, स्वप्न बघायला लागला. आणि याच्या मागे 2 किंवा 3 आमदार नाही, जिल्ह्यातले तर आहेत का नाही याचं संशोधन करावं लागेल. अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचंय. अरे 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची दखल घ्यावी लागल, त्यांच्यावर बोलावं लागल. महाराष्ट्रात ओबीसी राहतात, भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात, दीनदलित राहतात, अल्पसंख्याक राहतात. काही बोलता तुम्ही विखे पाटील. म्हणजे या विखे पाटलांना सांगायचंय, उद्या ते पॅनल घेऊन इथं येणार आहेत. अरुणजी जाधव साहेब, या विचार मंचावरच्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे. सगळे बहादर लढलेत विधानसभेला, सगळे. तुम्ही पण लढलाय की नाही? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शासनकर्ते जमात व्हा म्हणून सांगितलं. काय म्हणून सांगितलं? शासनकर्ते जमात व्हा, राज्यकर्ते जमात व्हा. तुम्ही काय बनला? हातामध्ये कटोरा घेतला, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला बजेट द्या, आम्हाला महामंडळ द्या, आम्हाला अनुदान द्या, आमच्या महामंडळाला पैसे द्या, आम्हाला झडपीचं तिकीट द्या, आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं, पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतपेटीद्वारे जन्माला येतो. आणि आता तुम्हाला राज्यकर्ते जमात बनावं लागेल. आणि तुम्ही काय बनला? मागतकरी जमात. असंच म्हणले होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गाव वगैरेमध्ये ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत, दीनदलिताच्या कष्टकऱ्याच्या पालामधल्या माणसाच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. बरोबर आहे का? विखे पाटलांनी बटन दाबलं की 10 मतं पडते ती, आणि तुम्ही इथं बसलेल्या एखाद्या माणसानं बटन दाबलं की 1 मत पडतं, असं काय आहे का? नाही ना. तुम्हाला आम्हाला मताची किंमत कळली पाहिजे. आज बोदेगाव मध्ये एवढी मंडळी जमलेली आहेत, खूप वेळ झाला सभा चालू आहे, तुम्ही खूप वेळ झाला इथं बसलेले याचंही आम्हाला भान आहे. पण तुम्ही इथं सगळे आलेले आहात. तुम्हाला आता जाती जातीमध्ये भांडून चालणार नाही, तर जाती जातीची युती करावी लागेल आणि राजकारणाची आणि समाजकारणाची शेती करावी लागेल. करावी लागेल का नाही करावी लागेल? बरोबर आहे का बाबांनो? या महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अरे भरपूर झाले आर्थिक नियोजन तुमचे. समृद्धी महामार्ग झाला, हजारो कोटी रुपये. कोस्टल रोड पूर्ण झाला, हजारो कोटी रुपये. पुणे मुंबई हायवे पूर्ण झाला, हजारो कोटी रुपये. कारखाने उभे राहिले, हजारो कोटी रुपये. झालं पाहिजे ना, हे सगळं झालं पाहिजे. बरोबर आहे का? महामार्ग झाला पाहिजे. चव्हाण सर, झाला पाहिजे महामार्ग. आव्हाड साहेब, झाला पाहिजे की नाही? रस्ता झाला पाहिजे, कारखाने उभे राहिले पाहिजेत, वरळी सिलिंग पूर्ण झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? पण एखाद्या गोरगरिबाच्या, शेतकऱ्याचं, भटक्या विमुक्ताचं, ओबीसीचं पोरग जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाहिजे का नाही शिकायला पाहिजे? शिकलं पाहिजे की नाही? ओबीसीची संख्या किती महाराष्ट्रात? देशभरामध्ये किती ओबीसीची संख्या किती सांगा तुम्ही, हात वर करून सांगा. अरे 70% कमी नाही. लिहून घ्या माझ्याकडून कुणीतरी. बिहारची सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला, आत्ताच झाला. किती आहे बिहारमध्ये ओबीसीची संख्या? किती टक्के?
महाराष्ट्रामध्ये 60% खाली 1% जरी ओबीसीची संख्या आली तर आम्ही राजकारण समाजकारण बंद करू. मग एससी बांधव, मग एसटी बांधव, मग माझ्या मुस्लिम समाजामधली सगळी माणसं, गावगड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार वडार बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला छप्परबंद कासार तेली तांबोळी बागवान, अरे ही मंडळी कोण आहेत? तुमच्याबद्दल कोण बोलणार? आता इथं अरुण जाधव नावाचा इथे एक कोल्हाटी समाजाचा त्यांनीच सांगितलं, कोल्हाटी समाजाचं एक पोरग इथं बसलंय, त्याला संविधान कळलंय, त्याला बाबासाहेबांचं मानवतेचं तत्व कळलंय, रिझर्वेशन पॉलिसी कळली, सामाजिक न्याय कळलाय. त्या पोराला वाटतंय मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय. काय वाटतंय अरुण जाधवला? मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जायचंय. पण तशी परिस्थिती कोल्हाट्याच्या पोराला निवडणूक लढण्याची आणि लढायला उभं राहिलंच तर इथला कुठलाही पक्ष त्याला तिकीट देणार नाही. तिकीट दिलं तर तो निवडून येणार नाही, आणि निवडून नाही आला तर माझ्या भटक्या विमुक्त जातीच्या पोरांची समस्या काय आहे, त्यांच्या माणसांची समस्या काय आहे हे महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाला कळणार नाही. आणि सभागृहाला नाही कळलं तर उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. काही चुकीचं बोललो का? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. या महाराष्ट्रामध्ये किती डीसीसी बँक आहेत अंधारे साहेब? त्या डीसीसी बँकामधून एखाद्या ओबीसीला, एखाद्या माझ्या नाभिक बांधवाला, सुतार बांधवाला, लोहार बांधवाला, कुंभार बांधवाला 2-4 लाखाची स्कीम किंवा योजना मिळते का? कर्ज मिळतं का? मिळालं असेल तर कुणी हात वर करून सांगा, मिळतं का कर्ज? नाही मिळत. डीसीसी बँकेचा एखादा आहे का जिल्हाध्यक्ष? कोण जिल्हाध्यक्ष नाही, डीसीसी बँकेचा अध्यक्ष कोण आहे का एखादा ओबीसी? महाराष्ट्रात 200 कारखाने आहेत. एखादा दुसरा अपवाद सोडला तर कारखाने कोणाचे, चिलिंग प्लांट कोणाचे, शिक्षण संस्था कोणाच्या, कोणाचे? हे सगळं आम्ही मागास झालो आणि आम्ही मागास झालो. आमची पोरं रस्त्यावर आली आणि आम्हाला नोकऱ्या मिळणार द्या, आणि कमी मार्कवाल्याच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय, लायकी नसलेल्याच्या हाताखाली आम्हाला आता काम करावं लागतंय. कोण बोललं गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये? आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम आहे. आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौलं नाही. असं असतं तर माझ्या एससी एसटी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौलं आली असते. गावगड्यातला दीन दलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी 5x5 आणि 10x10 घरामध्येच राहतो. विखे पाटील, सोशल जस्टिस कळायला तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील. अरे दारूचा कारखाना काढला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का? आता तुम्ही म्हणाल तो कुठं तुम्ही कुठं? अरे गावगड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा, गोरगरिबाचा पोरगा, ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही, त्याचं पोरग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय. का बोलतोय हे? कारण गावगड्यातली 18 पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये विभागला गेला. या ओबीसीची वज्रमोठ या महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली. अरे आपलं गणित बिघडतंय. अरे हे ओबीसी एकत्र आले तर आपलं काही खरं नाही. लगेच गडी, मग तो पंडित असू द्या, टोपे असू द्या, सोळंकी असू द्या,
बजरंग सोनवणे असू द्या, रोहित पवार असू द्या, ती रोहित पवार शरद पवारची तिसरी पिढी, त्या जरांगेला पैसे पुरवणं, सोशल मीडियाची टीम पुरवणं, पैसा पुरवणं, तिकडं मुंबईला जरांगे पाटलाच्या स्टेजवर जाऊन सुप्रिया सुळे पाठिंबा देते, राजेश टोपे पाठिंबा देतो, शरद पवार पाठिंबा देतात, रोहित पवार पाठिंबा देतात, आणि तिकडं मंडल यात्रा काढली कुणी? राष्ट्रवादी काँग्रेसनं, झारगाव साहेब बरोबर का? पैठण, हा बाप बेटे सगळे घेऊया. आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं तर खूप गडबड होईल. हे तुम्हाला काय सांगतोय मी, ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं, आणि ओबीसीचा माणूस नाही भेटला ना एससी एसटीला मतदान करायचं, एससी एसटीचा माणूस नाही भेटला ना माझ्या मुस्लिम समाजाला मतदान करा. आणि आता फक्त ओबीसीवर नाही लढायचं, ओपनच्या जागेवर लढायचं. ओपनच्या कुठल्या जागेवर लढायचं नाही? तुमचं मतदान तिथं, आता बोलेगाव ओपन आहे, तुमचं मतदान नाही, मग कोण होणार इथला सदस्य? तुमचाच सदस्य होणार. पण एकही महत्वाचे, आता जर भांडत बसला ना, आता जर भांडत बसला आणि शिक्षण नोकऱ्या सोडून द्या, आता कुठे राहिलेत नोकऱ्या? अरे शिक्षण संस्था यांच्या, कारखाने यांचे, उद्योगधंदे यांचे, आमदार खासदार हे, कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन नाही? विखे पाटील तुम्ही म्हणला ना, तुम्ही दिलं ना आरक्षण, तुम्ही काढलं ना जीआर, अरे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं ते सांगा. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कमी पडले तुमचे, खासदार कमी पडले तुमचे, तहसीलदार कमी पडले तुमचे, एसपी कमी पडले का कलेक्टर कमी पडले? आणि मराठा मागास झाला असेल, अरे मग पुढे गेला कोण? काय आहे व्याख्या? अंग्रेजी व्याख्या काय? ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस. वकील साहेब, बॅकवर्ड क्लास म्हणजे काय? मागास वर्ग, सामाजिक मागास. सांगतो ना, दोन शब्दाचा अर्थ समजावून सांगू ना अगोदर. मागास वर्ग, इतर मागास वर्ग. मी एक तुम्हाला शेवटचं बाबासाहेबांचं उदाहरण सांगेन, पण त्याच्या अगोदर सांगतो. मागास वर्ग, मागास वर्ग म्हणजे इथल्या व्यवस्थेपासून किंवा विकासाच्या रेषेपासून जी लोक खूप मागे राहिलेत, मागे पडलेत, मागास राहिलेत, तो मागास वर्ग. आणि मग जर मराठा मागास राहिला असेल तर त्या लाईनवर पोचलं कोण? त्याचा अभ्यास करायचा नाही, त्याचं प्रतिनिधित्व तपासायचं नाही. इम्पेरिकल डेटा म्हणतात त्याला. महाराष्ट्राच्या मागणं उत्तरांचलनं डेटा गोळा केला, बिहारनं गोळा केला, तेलंगणानं गोळा केला, कर्नाटकानं गोळा केला. पण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. कारण महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांच्या हातामध्ये नाही. महाराष्ट्र कोणाच्या हातामध्ये? तर घराणेशाही चालवणाऱ्या, कारखानदारी चालवणाऱ्या आणि दारूचे कारखाने चालवणाऱ्या माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिला. इकडे आला विखे, तिकडे आले पवार, तिकडे गेले मोहिते, इकडे गेले पंडित, आणि इकडे कोण तुमच्याकडे? काय पैठण, घुमरे. घुमरे चार्लिंग चापली, कोण ते? कोण चार्लिंग चापली? काय चिखलीकर? काय बरोबर आहे का? सगळं बरोबर आहे का? आपलं वाटोळं कुठं झालं? आपलं वाटोळं इथं झालं. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली. वर्षभर ओबीसीची लढाई लढणारे निवडणुका आल्या की वेगवेगळ्या तंबूमध्ये गेले. दादा आलत, पोत्यावर बसलं होतं. बाबा आलत, आमच्या वालगाला जेवायला आलत, आमच्या लग्नात आलं होतं, गडी खुश. अरे पण तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार हिसकावून घेतले जात असताना, ओबीसीची संख्या या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% असताना, या महाराष्ट्राचं 7 लाख करोड रुपयाचं बजेट असताना, या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही बजेट असं नाही की 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1% बजेटरी तरतूद.
पत्रकार बांधवांनो नीट ऐका, ओबीसी 60% ओबीसी त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी किती टक्के बजेटरी तरतूद? 1%. 7 लाख करोड पैकी अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 1% बजेटरी तरतूद. आणि 1% कशासाठी? शिष्यवृत्ती, आश्रमशाळांची अनुदान, वेगवेगळ्या महामंडळाला वसंतराव नाईक महामंडळ 10 कोटी, तांडा वस्ती सुधार योजना 50 कोटी, आश्रमशाळा अनुदान, असा तुटपुंज 1% बजेटरी तरतूद. 1%. आणि कसं ओबीसीचा उद्धार होणार? ओबीसीचं वसतिगृह या महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे का? आणि विखे पाटलाचा कारखाना आजारी पडला की त्याला 125 कोटी, 150 कोटी, 232 कोटी कोण देतं? तुम्ही, आम्ही, गाव गाड्यातल्या माणसांनी ज्यांना मतदान केलं, ज्यांना आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, ज्यांना कारखानदार बनवलं, त्या माणसांनी कारखाना काढलं, त्या माणसांनी दारूचा धंदा काढलं, त्या माणसांनी दुधाचा धंदा केला. सत्तेतनं पैसा आणि पुन्हा पैशातनं सत्ता. ताटातनं सांडलं वाटीत, वाटीतनं सांडलं ताटात. आणि तुम्ही आम्ही काय? सरपंच, डायरेक्टर, पंचायतीचा मेंबर, झडपीचा मेंबर. आता पीटी चव्हाण सर माझे झडपी मेंबर आहेत. चव्हाण सर, झडपी मध्ये जाऊन काय काय केलं जातं? रस्ता उखडलाय, रस्त्यावर डांबर टाक. गावातला लाईट गेलाय, लाईट बसव. शाळेचं पत्र उडलेलं, पत्र बसव. आणि ते बी किती? आमदाराच्या त्या पालकमंत्र्याचं पाय धरू धरू धरून धरून पार घायकुतीला येतंय. पंचायत समितीचं आता काही सांगायची गरज नाही, आणि ग्रामपंचायतीचं तर काही सांगायची गरजच नाही. तुम्ही आम्ही कुठं आहे? पंचायतीमध्ये. हे वाद्यार कुठं आहेत? गावगाड्यामधल्या पंचायतीचा मेंबर, गावगाड्यामधला सरपंच, गावगाड्यामध्ये सभापती होऊन चालणार नाही. जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये, अरे त्याच्यासाठी भांडा. एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला की नाही? कुठला माणूस? बीड जिल्ह्यातला नाथरा गावचा. देशाच्या संसदेमध्ये गेला, भगवानगडावर बोलायला लागला की काय बोलायचं माहितीये का? मला भगवानगडावरून दिल्ली दिसते म्हणले की नाही? आणि दिल्लीत गेले की नाही? कारण गावगडातल्या 18 पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी केलं. केलं की नाही केलं? मग आता ओबीसी कसा एक करायचा? ओबीसीचं आरक्षण केलंय, ओबीसी एक होईना. ओबीसीचे हक्क अधिकार हिसकावून घेतलेत, ओबीसी एक होईना. ओबीसी हा सायलेंट व्हॉइस आहे. पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, देशभरामधला ओबीसी जागा झाला पण माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी जागा झाला नाही. त्याचं कारण चव्हाण सर असं आहे, ज्यावेळी ओबीसी म्हणून लढायची वेळ आली, ज्यावेळी ताटातलं आरक्षण वाचवायची वेळ आली, त्यावेळी तुमच्या आमच्या जातीमध्ये भांडणं लावली जाणार आहे. पण त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आपण आपल्या वेगवेगळ्या जातीच्या लढाई असू शकतात. 450 जातींना एकत्र आणणं जाधव साहेब खूप अवघड आहे. पण ज्यावेळी कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामय्याकडे आम्ही पाहतो त्यावेळी ही गोष्ट अवघड वाटत नाही. म्हणून माझी या बोदेगाव मधल्या सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुमचं आरक्षण आज गेलंय म्हणून मी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. परत कधीतरी एक तासभर बोलेन. तुमचं आज रोजी आरक्षण गेलंय कारण तुमचा कुठेतरी एखादा सरपंच, एखादा पंचायतीचा मेंबर झेंडावंदनाची दोरी वडत होता. मग गावचं पाटील आम्ही, आमदाराचा चेला बी, वसुली एजंट बी, पण गावचा सरपंच म्हणून कोण झाले? तांड्यावरची बंजाराबाई झाली किंवा माळ्याच्या, काळ्याच्या, कोळ्याच्या, तेल्याच्या घरचा माणूस झालाय. याचं दुखणं या मंडळींना होतं म्हणून तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. आणि त्याला साथ कोणी दिली तर इथल्या आमदार खासदारांनी दिली. त्याला साथ कोणी दिली तर सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी दिली. सगळ्या. एखाद दुसरा अपवाद सोडला बाळासाहेब आंबेडकरांसारखा तर बाकी सगळ्या लोकांनी या आरक्षणाचं
संपवण्याचं जे कारस्थान या महाराष्ट्रामध्ये झालं, ही सगळी मंडळी त्यामध्ये सामील झाली. खूप जबाबदारीने बोलतोय, खूप विचाराने बोलतोय. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आता बळीराम तात्यांनी सांगितलं, अंतरवली सराटीमधला पोलीस पाटील कोण झाला? अंतरवली सराटीचा पोलीस पाटील ज्याचं मेरिट कमी होता, बोगस कुणबी सर्टिफिकेट द्वारे अंतरवली सराटीचा पोलीस पाटील ज्या गावात जरांगे उपोषणाला बसला त्याच गावामधलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं. तुम्ही आम्ही अरे बाबांनो, ओबीसीच्या आरक्षणाला आजचा विरोध नाही. देशाला स्वातंत्र्य 47 ला मिळालं, घटना अस्तित्वात 50 ला आली. तुम्हाला आम्हाला आरक्षण खरं कायद्याने मिळालं 1994 ला. 28, 29, 30 वर्ष झाली असतील. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबासाहेबांना सुद्धा ओबीसीला आरक्षण देताना विरोध झाला. 340वा कलम डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, एकच किस्सा सांगतो आणि माझं मी भाषण थांबवतो. बाबासाहेबांना सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यावेळेची भली भली मोठी मोठी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, आम्ही समजून घेतलं, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली. बाबासाहेब तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले, जंगल पाणी आणि एकदम डोंगरात राहिले त्यांना आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, वंजाऱ्याला, भटक्याला, बाबासाहेब ह्यांच्या बाबतीमध्ये कुठं स्पृश्यता पाळली गेली? बाबासाहेब तुम्ही ह्यांना का आरक्षण देताय? मान्य नाही झालं. त्यामध्ये ओबीसी असणारे सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेला उत्तर दिलं, मी दलितांना कायद्याने आरक्षण दिलंय, मी एससी एसटी बांधवांना कायद्याने आरक्षण, आदिवासींना कायद्याने आरक्षण दिलं. पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी बेड्या रामोशी राहतोय, वंजारी, बंजारा, लमाण, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ बांधव आहे आणि गावाच्या कुशीमध्ये, वेशीच्या आतमध्ये बलुता आलुता आहे, जो इथल्या व्यवस्थेतला पाठलाला केंद्रबिंदू बांधून त्याची स्वच्छतेचं काम करतोय. माझा नाविक आहे, माझा सुतार आहे, माझा लोहार आहे. त्या जातीमध्ये जन्माला आला, त्याच्या व्यवसायावरनं त्याचा दर्जा ठरला. त्या माणसांना सुद्धा मला माणूस म्हणून किंमत प्राप्त करून द्यायची आहे. म्हणून मी बलुत्याला, आलुत्याला, भटक्याला, तेल्याला, तांबुड्याला, माळ्याला, साळ्याला, कोळ्याला मी आरक्षण देतोय. काय चुकलं बाबासाहेबांचं? पण नाही, तुम्ही आम्ही समजून घेतलं. तुमच्या आमच्या रक्तामध्ये गुलामी आहे. अरे हे 50 घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही आम्ही माणसं, त्यांना तुम्ही नेतृत्व मानलं. ज्या शरदचंद्रजी पवारांना महाराष्ट्राचा नेता मानलं, अरे तो सुद्धा माणूस पुढे येऊन बोलला नाही. जाधव साहेब, वकील साहेब, ज्या पवार साहेबांनी मंडल यात्रा काढली, अरे मंडळ म्हणजे कोण? मंडळ म्हणजे सोशल जस्टिस. मंडल आयोग लागू झाला, वॉटरशेड मुवमेंट सुरू झाली, ओबीसींच्या जीवनामध्ये परिवर्तनाचं पर्व सुरू झालं. 1994 नंतर कुठेतरी सभापती व्हायला लागला, कुठेतरी एखाद्या शहराचा महापौर व्हायला लागला, कुठेतरी एखाद्या शहरामध्ये नगरसेवक व्हायला लागला आणि यांच्या पोटामध्ये पोटदुखी सुरू झाली. कारण 15-20% एससी एसटी आणि हे 27% आणि अर्धे झाले आरक्षित. म्हणून गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, रिझर्वेशन हे बोगस कुणबीकरणाद्वारे मिळत नाही. मुख्यमंत्री महोदय, एका ऍफिडेव्हिटद्वारे कुणाला जात बदलता येत नाही. ते संविधानाला मान्य नाही, ते सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, ते राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही. त्याच्या विरोधामध्ये निकाल आलेले आहेत.
अरे जातीवरचं आरक्षण मिळायला त्या त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं की नाही? अरे मनोज जरांगे, तू बलुत्यामध्ये जन्माला आलास, अनुत्यामध्ये जन्माला आलास, भटक्यामधल्या कुठल्या जातीमध्ये जन्माला आलास आणि तुमच्यावर गरिबी आली म्हणून आता आमच्या भटक्यामधला कुडमुड्या जोशी आहे जाधव साहेब, ऐकी नाही, एक नंदी बैलवाला, हातामध्ये चौंडक, सकाळी उठतो, उचल पाल, पुढच्या गावाला चाल. तुमच्यामध्ये गरिबी आली म्हणून तुम्ही नंदी बैल घेतला. तुमच्यामध्ये गरिबी आली म्हणून इस्त्रीचं दुकान चालू केलं. तुमच्यामध्ये गरिबी आली, तुम्ही एखादं सलून काढलं का सलून यांनी? अरे पाटील, आता एक गाणं आलंय बघा, काल परवा एक बाईनं खूप छान गाणं म्हणलंय माता भगिनीनं, सगळ्यालाच ओबीसी होयाच. आता सांगा पाटील कोणाला म्हणायचं? बघा ते गाणं युट्यूबला टाका, अरे काय भन्नाट व्हायरल झालंय. सगळ्याला ओबीसी काय मला आठवण, सगळ्याला ओबीसी होयाच, सांगा पाटील कोणाला म्हणायचं? कुळवाडी भूषण ज्यांनी कुणब्याचा संदर्भ घेऊन ओबीसी मध्ये घुसतायत ना, कोण होता कुणबी? कोण होता कुणबी? अरे कुणब्याचा बेअर्थ घेतला तुम्ही. अरे दुसऱ्याच्या वतनदाराच्या शेतावरती जाऊन कुणबावा करणं, खोतीनं शेती करणं, शेतमजूर काम करणं, त्याला कुळ म्हणलं जायचं. कुळ, पाटलाच्या शेतीवर कुळ आलेत बरं का. कुळवाडी कोकणामधला शब्द येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हटलं गेलं? कुळवाडी भूषण. कोण कुळ? वतनदाराच्या शेतावरती जी कुळाची वारी निर्माण झाली, जी कुणब्याची वारी झाली, ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला, ज्या कुणब्याच्या भगिनीला घोळदार साडी नेसायला आजही परवानगी नाही, ज्या कुणबी लंगोटीवरती वतनदाराच्या शेतीवरती राबला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्ष होता आणि त्या मजूर पक्षातर्फे बाबासाहेबांनी हे खोटी रेखा झाली पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता आणि कुळाच्या नावावर शेती झाली पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता आणि बाबासाहेबांना तो कुणबी अपेक्षित होता. जाधव साहेब, अरे तुम्ही 22 एकर शेती, आई बाप बहीण भाऊ चुलता पुतण्या सगळेजण सकाळी शेतात जात आहे, राबतय, पुन्हा घरी येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये कसा सामाजिक दुजाभाव झाला? स्वतःचं शेत स्वतः कसणं, स्वतःच्या रानामध्ये बागायती करणं, ह्याच्यामध्ये काय सामाजिक दुजाभाव झाला असेल बरं? ज्या कुणब्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव झाला तो कोकणातला कुणबी आहे, जो कुळ आहे, ज्याची कुळाची वारी होती. अरे त्या 18 पगड जातीच्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून जीवाची कुर्बानी दिली. जीवा महाले, शिवा काशीद, हिरोजी इंदलकर, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर, मुरारबाजी, किती लोकांची नावं घ्यायची? बरोबर आहे का चुकीचं आहे? शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया त्यांच्या पै पाहुण्याबरोबर लढाव्या लागल्या आणि आम्ही मात्र 18 पगड जातीच्या माणसांनी, बलुतेदारांनी, आलुतेदारांनी, बेहरजी नाईक, काय म्हणणार जरांगे, कमी लायकीच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम कर. अरे जरांगेला कळत नाही हे समजू शकतो ना, जरांगेला तेवढं शिक्षण नाही हे समजू शकतो ना. पण आता मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जाधव साहेब, आव्हाड साहेब, जो आता मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण आहे आत्ताचा? विश्वास पाटील, लेखक, प्रशासकीय अधिकारी. हा विश्वास पाटील नाही, ह्यो लेखक, धारावर्तीकार, पानिपतकार. विश्वास पाटील काय बोलला माहितीये का? माझ्याकडे जर कुणबीचा दाखला असता तर मी लय मोठ्या पदावर गेलो असतो मला. हो बरोबर आहे का वकील साहेब? लायकी नसल्याच्या हाताखाली मी काम केलंय म्हणला. कोण बोलला? अरे जरांगे म्हणला आम्ही समजून घेतलं त्याचं शिक्षण कमी आहे, गावातलं आहे. पण विश्वास पाटील असं बोलतो आणि तोच विश्वास पाटील परत मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष.
बहिष्कार घातला पाहिजे महाराष्ट्रानं. महाराष्ट्रातला ओबीसीनी 18 पगड जातीने दीनदलितांनी गोरगरिबांनी आरक्षण पॉलिसीचं आरक्षण धोरणाची चेष्टा करणारा हा विश्वास पाटील राजकारणात गेलं. विखे पाटील पवार प्रशासनात गेला. विश्वास पाटील. अरे काय चाललंय तुमचं? आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला नाही. आम्ही काही इथले नागरिक नाही आहोत. मग आम्ही काही वेगळा देश मागायचं का? वेगळा देश मागायचा का आपण? न्याय नाही मिळाला. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं जर संरक्षण करू शकत नसाल, आम्हाला प्रत्येक गोष्ट वकील साहेब आम्हाला कोर्टात जाऊन मागावी लागत असेल, तुम्ही काय कामाचे? प्रत्येक वेळी राजकारण. काल परवा डॉक्टर संपदा मुंडे बिचारी गेले, मंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा, बेजबाबदार वक्तव्य. आणि एक गोरगरिबाची लेख, एक ऊसतोड मजुराची लेख एमबीबीएस होताना त्या केज तालुक्यामध्ये एका खेड्या गावातली लेख जेवढी एमबीबीएस होते आणि फलटण सारख्या शहरात डॉक्टर म्हणून काम करते. आणि त्याच्या आई वडिलांनी काय कष्ट केला असेल. आणि ही बेजबाबदार माणसं काय बोलायला लागली? अरे पोरगी जीवानी गेली आणि तुम्ही म्हणताय असं झालं, तसं झालं, तसं झालं. महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या महाराष्ट्रातल्या ज्याची लेख घर सोडून शहराच्या ठिकाणी शिकते, त्या पालकांच्या मनामध्ये आज चिंता आहे, टेन्शन आहे. माझी लेख शिकायला कुठल्या तरी शहरात आहे, तिचं काय? आणि तुम्ही बेजबाबदार वक्तव्य करता. कोण? निंबाळकर नावाचा माणूस. अरे ऊसतोड मजुराच्या मुखादमांच्या मुंडीवरती पाय देणारा निंबाळकर, त्याला तुम्ही क्लीन चिट देताय. 200-250 केसेस आहेत त्या माणसावर. 10 लाख मजूर आहेत. ससाणे साहेब, ऊसतोड मजुरांची संख्या 10 लाख आहे. गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर त्यांना वाली महाराष्ट्रात कोणी उरलेलं नाही. मुकादम असो, ऊसतोड मजूर असो, ट्रॅक्टर मालक असो, ट्रक मालक असो, उचलून आणायचा, मुंडीवर पाय द्यायचा. त्याला किडनॅपिंगची केस नाही वकील साहेब. तो माणूस म्हणून त्याला जगावलं जात नाही. महाराष्ट्रातले कुठलेही कायदे त्याला लागू होत नाहीत. तो मेला काय, जगला काय, त्याचं अपहरण केलं काय, त्याचा ट्रॅक्टर आणून ठेवला काय, त्याच्या माता भगिनीचं काय काय होतंय. 10 लाख मजुरांना या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुठलेही हक्क अधिकार उरलेले नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आणि तुम्ही आम्ही काय करतो? बाबासाहेब बोलले होते, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधीही सुधारलेलं असू शकत नाही. तुमच्या आमच्या माता भगिनी काय करतात याचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. कारखानदाराला द्या मत, वतनदारांना द्या मत, विखे पाटलाला द्या मत. अरे काय पडलंय तुमच्या आरक्षणाचं त्यांना? तुमच्या आमच्या हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असतील, वसतिगृह मिळायचं असेल, पोरं शिकायची असतील, अरे मान सन्मानानं जगायचं असेल तर अरुण जाधव, आमचे सानप साहेब, आमचे माग बजरंग सानप, दिलवाले साहेब, आमचे बटोळे मामा, बळीराम दादा, आज किती लोकांची नावं घेऊ? ही माणसं कायद्याच्या सभागृहात गेली पाहिजेत. बलुत्यातला आलुत्यातला माणूस तिथं गेला पाहिजे. आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही वेळार गेला नाही, एकही वडार गेला नाही, एकही नाभिक गेला नाही, एकही सुतार लोहार गेला नाही. का नावं घेतोय? कुठेतरी वंजारी, कुठेतरी माळी, कुठेतरी विधानसभेत धनगर, कुठेतरी एखादा खासदार तर झाला नाही धनगराचा. आणि संख्या म्हणा आमची 2 नंबरला लोकसंख्या. काय करायची 2 नंबरला? गावच्या राजकारणामध्ये, गावकीच्या राजकारणामध्ये, पंचायतीमध्ये घेऊन टाकायचा रंगेला सगळ्या जागा. पण जे जे आमदार खासदार या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार झाले, त्यांच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या तांड्यावरून, वस्त्यावरून, वाड्यावरून जातो. याची त्यांना हळूच जाणीव करून द्या. ती जाणीव अशी नाही करून द्यायची. परत इथे विचार मंचावरच्या सगळ्या लोकांना सांगतो, गावातला बलुता आलुता एक एक घर आहे गावात, त्याला तुम्ही पुढे काय येत नाही म्हणू नका, त्याला रस्त्यावर काय उतरत नाही म्हणू नका. तो कलेक्ट कार्यक्रम करणार आहे, तुम्ही लढाईची भूमिका घ्या.
आमदार खासदारांना भिडायची भूमिका घ्या. आज मी नगर जिल्ह्यात आलो, अहिल्यानगर जिल्ह्यात. विखे पाटलांना सांगतो, खासदारकी गेल्या, कसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय तेच आम्ही बघतो. आमचं आरक्षण घालवताय तुम्ही. खूप काही गोष्टी बोलता येणार सारख्या आहेत बाबांनो. इथं जी संयोजन समिती आहे, या सगळ्या संयोजन समितीनं हा जो सुरेख असा कार्यक्रम घेतला आणि एवढा वेळ, एवढ्या उशिरा, तुम्ही सगळी दर्दी माणसं आहेत, पण ऐका, हात वर करून मला एक सांगा, नाहीतर बघा योगा, मी काय कारखानदाराचा पोरगा नाही, आम्ही काय आमदार खासदार कोण नाही, हाय का इथं कोण आमदार खासदार किंवा एखादा कोण? अरे आम्ही साधी भोळी माणसं. इथं स्टेजवर मगाशी सत्कार चालू झालं, आता म्हणलं कसं होतंय काय होतंय, सगळी गर्दीच गर्दी. आता पुढे बघून बोलू का मागं बघून बोलू? कारण मागच एवढी मोठी गर्दी आहे आणि जरांग्याच्या व्यासपीठावर एकटाच आणि स्टेजवर फुलेंचा फोटो नाही, शाहू महाराजांचा फोटो नाही, बाबासाहेबांचा फोटो नाही, आणि तुमच्या आमच्या बहुजनांच्या महामानवांचं तर अजिबात गड्याला एवढं वावडं. गाव गड्यातला महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जहागिरी नाही. महाराष्ट्र हा 18 पगड जातीचा, दीनदयाचा, कष्टकऱ्यांचा, भटक्या विमुक्तांचा, आमच्या अल्पसंख्याकांचा, दीनदलितांचा महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री महोदय, 10% लोकांच्या मताला तुम्ही घाबरून 2 सप्टेंबरचा जाल काढला आणि आमच्या ओबीसीची आरक्षणाची मसलत बुडवली. आम्ही आता 60% लोक आहोत. हळू 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 आम्ही आमची गाडी पटरीवर आणणार आणि एकदा का ओबीसीची गाडी पटरीवर आली, मग पुढे त्या बघा रेल्वे एकदा सुरू झाली, त्या रेल्वे इंजिन समोर कोण बी येऊ द्या की, कोण बी येऊ द्या, मालगाडी येऊ द्या, ट्रक येऊ द्या, मोटरसायकल येऊ द्या, कार गाडी येऊ द्या, कोण बी येऊ द्या ना. काय करते ती मालगाडी? ती काय आगीन गाडी काय करते? उडवून देते की नाही? माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई आहे, मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. हाय का नाही दिल्ली? लय तुम्ही लय मोठं बोलताय, लय मोठं बोलतोय. लाख मोलाचं मत आहे तुमच्याकडे. तुम्ही फक्त मत बरोबर दावा. आपला काळा असू द्या, चपटा असू द्या, नकटा असू द्या, गरीब असू द्या. अरे लोकांच्या परड्यात टाकून तुमचं काय भलं झालं? आता विखे पाटलाला बाप जाद्यानं 3 पिढ्यांना मतं दिली तुम्ही, काय मिळालं तुम्हाला? कोयता सुटला का हातातला? अजिबात नाही. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो. मान सन्मान इज्जत मागून मिळत नसते. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व मनात बाळगा. जाती जातीची युती करा. राजकारणाची, समाजकारणाची, आरक्षणाची, उद्याच्या पंचायत राजची शेती करा. मग बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला किंमत दिली ती काय 500 रुपयाला विकायचं का? दारूसाठी विकायचं का? काय रेट? 1500. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपल्या माणसाला मतदान करा. ओबीसीची लढाई खूप मोठ्या ताकदीने लढली जाणार आहे. आणि बघा इथं ही जे संयोजक मंडळी नावं घेतो, 1 मिनिट सुद्धा लागत नाही. या सगळ्या लोकांनी मोठ्या मेहनतीनं आजच्या परिस्थितीमध्ये बोदेगावमध्ये हा मेळावा घेतला. त्यामध्ये रामजी अंधारे साहेब आहेत, संगीताताई आहेत, केशव खेडकर आहेत, माणिक गर्जे, बाबू सावळकर, भागवत शिंगाडे, आमचे शेटे टेलर आहेत, अमोल सुडके, राजू वीर, राजू भांगरे, संदीप बागड, विकास काळे, शिवाजी खेडकर, रामनाथ. आता बघा नाव, खूप नाव आहेत आता नाही. आणि बाळासाहेब, आता इथे एवढे बसलेल्या माणसातच ओबीसी समन्वय समिती जाहीर करूया ना. काय अडचण? काय अडचण आहे? 5-6 तालुक्यात लढणारे 72 इथं बसलेत आणि जवळजवळ 10 ते 12 आमदार बसले इथं. कसं सांगा बरं? राजेश टोपेचा पराभव केला, बळीराम तात्याने किती मतं घेतलेत सांगा? 27,000 मतं. 5 वेळा आमदार झाला गेल्याला किती हजारांना पडला? 5,000 पडला. बळीराम तात्याने किती मतं घेतली? 27,000. आमचे दिलवाले साहेब, पैठण, ही सगळी लढणारी माणसं आहेत. अरे आमदाराचे, अरे ओबीसी एक झाल्यावर यांची काय टाप आहे तुमच्या समोर उभं राहायची?
पण तुम्हीच ह्याचं काय आहे, ह्याच्याकडे कुठं कारखाना आहे, ह्याच्याकडे कुठं पैसे आहेत, अरे मत आहेत ना तुमच्याकडे, आहेत का नाही मत? द्या ना आपल्या माणसाला. नाही द्यायचं, मग कोण तुमचं आरक्षण वाचवल? आणि काय पडलंय त्यांना तुमचं आरक्षण वाचवायला? काय पडलंय? बोललं का तुमच्या बाजूने कुठला आमदार? कोणी बोलला का ओबीसीचं आरक्षण जात असताना एकही आमदार पुढे येऊन कोणी त्यानं तुमच्या बाजूने बोलला का? मग आता मताला आल्यावर म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही सगळ्या मंडळींनी माझं शांत चित्तानं ऐकून घेतलं. संयोजन मंडळींनी आम्हाला बोलायची इथं संधी उपलब्ध करून दिली. त्या सगळ्या लढणाऱ्या भाग्यवानांचं परत एकदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय हरियाणा.